श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असंच मजेत राहा. तर पहा, पितृपक्ष आहे, पितरांची सेवा करायची आहे. आता सध्या हेच व्हिडिओ येणार आहेत, कारण कसं माहिती आहे का, पितृदोष दूर होणं भावांनो, बहिणींनो, मित्रपरिवारांनो, आजी आजोबांनो, काकांनो, मावशांनो खूप महत्त्वाचं आहे. म्हणून पितृदोष आपल्याला दूर करण्यासाठी होता होईल तितक्या सेवा करायची आहे, होता होईल तितके प्रभावी उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. निश्चित यातील एक तरी उपाय किमान करत चला, जेणेकरून तुमचा पितृदोष शमेल. हीच इच्छा आहे, पितृदोष तुमचा दूर व्हावा, तुमचे पितृदोष क्षमावा. ज्या भावा बहिणींचे लग्न जुळत नाहीत, जमत नाही, त्यांचे लग्न जुळावं. ज्यांना संतती प्राप्ती होत नाही, त्यांची संतती प्राप्त व्हावी. ज्यांच्या घरात आजारपणा आहे, त्यांचे आजारपणं दूर व्हावीत. त्यांना व्यवस्थित असं सुदृढ आयुष्य लाभावं. त्याचप्रमाणे ज्यांना नोकरी व्यवसायात यश नाही, त्यांना नोकरी व्यवसायात यश भेटावं, प्रमोशन भेटावं. घरामध्ये वादविवाह कलह ज्यांचे आहेत, त्यांचे ते कलह वगैरे सगळं थांबावं. घरात शांतता, आनंद, प्रेम, आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं, हीच तुमच्या ताईची इच्छा आहे. म्हणून सर्व या 15 दिवसामध्ये हेच व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्व नवीन माहिती आहे आणि सर्व अनुभवसिद्ध अशी माहिती आहे. निश्चित यातील एक तरी उपाय किमान करा, प्लीज करा. तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी करा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान जरी आणलं तरी मला खरंच खूप छान वाटेल. तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे कोणतीही शंका वगैरे राहणार नाही. प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न ही तुमची ताई करणारच आहे. तर पहा, आपल्याला काय सेवा करायची आहे. तर आपल्याला ही जी सेवा ही तुमच्या घरातच करायची आहे, कुठे लांब जायची गरज नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशी मातेचं रोप, तुळशी वृंदावन प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. ज्यांच्या घरात तुळशी वृंदावन नाही, त्यांनी कुंडीमध्ये तरी तुळस लावलेलीच आहे. प्रत्येकाच्या घरात, माझ्यापासून तुम्हापर्यंत प्रत्येकाच्या घरात तुळस ही असतेच. आणि तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, आपल्याला माहिती आहे, आणि लक्ष्मी मातेलाही अतिशय प्रिय आहे. ज्या घरामध्ये तुळशी माता असते त्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. त्याचप्रमाणे आपल्या पितरांना शांत करण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न असणं तितकंच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पितरांचेही आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे हा भगवान विष्णूंच्या समोरच करायचा आहे. उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला काय लागणार आहे तेही सांगते, अधिक वेळ घेणार नाही, पटपट व्हिडिओ हे करणार आहे. तर तुम्हाला साहित्य काय लागणार आहे, साहित्य पहा. प्रत्येकाच्या देवघरामध्ये ही असली पळी ही असतेच. आता याच्यावरती दाजींनी हे लावलेलं आहे, चंदन वगैरे लावलेलं आहे. तर ही पळी प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते. काही इकडं चांदीची असते, काही इकडं याची पितळेची असते, काही इकडं तांब्याची असते. माझ्याकडे स्टीलची आहे, तुमच्याकडे जी असेल ती घ्या, काही हरकत नाही. पहा, श्रद्धा महत्त्वाची. समजा ही पळी नसेलच, कुणाकडे ही पळी नसेलच, काही हरकत नाही. आपल्या घरामध्ये जो चमचा आहे, जो स्पून आहे, तो जरी घेतला तरीही चालेल, काही हरकत नाही. एक छोटी वाटी घ्या किंवा प्लेट घ्या, किंवा खोलगट अशी एखादी वाटी जरी घेतली तरीही चालेल, ती वाटी घ्या. तर तुम्हाला काय करायचं आहे, गंगाजल घरामध्ये असेल तर गंगाजल घ्या. गंगाजल जर घरामध्ये नसेल तर काही हरकत नाही. घरातील साधं जे पाणी आहे ते एका पेल्यामध्ये किंवा एका बाउलमध्ये घ्या. त्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी जे आपल्याकडे आहे ते गुलाब पाणी टाका, थोडीशी अत्तर त्यामध्ये ॲड करा आणि हे पाणी तुमच्या सोबत ठेवायचं आहे. तुळशी मातेच्या समोर जायचं, स्वच्छ आसन टाकून बसायचं, स्वच्छ हातपाय वगैरे प्रथम धुवून घ्या. निश्चित आंघोळ करण्याचा आहात, पण दिवसभरात कधी उपाय करणार हे तुम्हाला माहिती, मला तर काही माहिती नाही तुम्ही कधी करणार आहात. पण जेव्हा केव्हा उपाय करणार आहात, उपायापूर्वी निश्चित स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घ्या. स्वच्छ आसन टाकून तुळशी वृंदावनाच्या समोर बसायचं आहे. तुळशी वृंदावनाला तुम्हाला एक तेलाचा दिवा लावायचा आहे. तेल इथे मोहरीचंच तेल हवं आहे भावांनो, इथं कंजूशी करू नका प्लीज. इथं मोहरीच्याच तेलाचा दिवा लावा. मोहरीचं तेल अतिशय महत्त्वाचं आहे पितृपक्षामध्ये. पहा, मोहरीच्या तेलाचा जर दिवा लावला तर पितर शांत होण्यास खूप मदत होते. मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, त्यामध्ये चिमूटभर हे जे काळे तीळ आहेत, हे काळे तीळ पहा, हे काळे जे तीळ आहे ते काळे तीळ टाका. चिमूटभरच टाकायचे आहे, जास्त टाकायची गरज नाही. तर चिमूटभर फक्त तुम्हाला हे जे काळे तीळ आहे हे टाका. हे पहा, हे काळे तीळ एवढे चिमूटभर जरी टाकले तरीही बस झालं भावांनो, बहिणीनं. पण काळे तीळ टाका. काळे तिळांना अतिशय महत्त्व आहे. काळ्या तिळांमुळं तुमचे पितरांना मोक्ष मिळण्यास मदत होते, तुमचे पितर शांत होण्यास मदत होते. म्हणून काळे तीळ आपल्याला पितृपक्षामध्ये वापरायचे आहेत आणि काळे तिळांचाच वापर करायचा आहे.
हे झालं. त्यानंतर काय करायचं तर पहा, जी बाऊल घेतलेली आहे ही बाऊल तुम्हाला किंवा ही वाटी तुम्हाला तुळशीच्या समोर ठेवायची. तुळशीच्या समोर ठेवून जे पाणी जे तुम्हाला मी सांगितलं, हे जे गंगाजल सांगितलं किंवा जे पाणी पवित्र आपण घेतलेलं आहे हे पाणी ठेवायचं. त्या पाण्यातून काय करायचं, हा जो चमचा आहे किंवा तुमच्याकडे जो स्पून असेल तो स्पून भरून घ्यायचा आणि हातात असं घ्यायचा. हातात घेऊन प्रथम पितरांचं स्मरण करायचं. जे तुमचे पितर आहेत, आता समजा तुम्हाला माहिती नाही बाबा कोणते पितर, तर फक्त म्हणायचे माझे जे कोणते पितर आहेत हे पितर माझे शांत होऊ दे, या पितरांना माझ्या गती मिळू दे, या पितरांना माझ्या मोक्ष मिळू दे आणि या पितरांचे आशीर्वाद मला लाभू देत, असं बोलायचं. आणि हे जे जल आहे हे याच्यामध्ये जे बाऊल तुम्हाला सांगितले रिकामी बाऊल घ्यायला, त्या बाऊलमध्ये तुम्हाला हे पाणी सोडायचं. पुन्हा दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं, जल घ्यायचं आणि पुन्हा दुसऱ्यांदा हेच बोलायचं आणि हे बोलून हे पाणी सोडायचं. असं 7 वेळा करायचं. हे 7 वेळा करून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, काळी तीळ घ्यायची. हे जे काळे तीळ सांगितले हे काळे तीळ घ्यायचे. काही ठिकाणी खुरासे म्हटले जातात, काही ठिकाणी काळे तीळ म्हटले जातात. हे काळे तीळ घ्यायचे, चिमटीमध्ये घ्यायचे, ह्या 3 बोटांच्या चिमटीत उचलायचे. काळे तीळ घ्यायचे आणि ओम पितृदेवताय नमः असं म्हणून त्या जलमध्ये किंवा ज्या ते जे पाणी त्या पळीने जे पाणी टाकलं, त्या पळीच्या पाणी जिथे टाकलं त्याच वाटीमध्ये तुम्हाला एक काळे तीळ ओम पितृदेवताय नमः म्हणत सोडायचे. पुन्हा घ्यायचे, पुन्हा ओम पितृदेवताय नमः आणि सोडायचे. असं ही 7 वेळा करायचं आहे. 7 वेळा जल, 7 वेळा 3 बोटांनी काळे तीळ त्यामध्ये सोडायचे. असं करायचं. असं करून झाल्याच्या नंतर तेथेच बसून तुम्हाला 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. समजा या मंत्राचं पठण करणं शक्य नाही तर ओम भगवते वासुदेवाय नमः, ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं 11, 21, 51, 108 वेळा पठण करायचं आहे. रोज सेवा करणं शक्य असेल दिवसभरातून एकदा कधीही तरी अतिशय उत्तम. रोज करणं शक्य नसेल तर 2 दिवसातून, 3 दिवसातून, जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा करा. पण पितृपक्ष जो आहे हा खाली जाऊ देऊ नका, कारण पितरांचे आपल्याला कृपा आशीर्वाद मिळवायचे आहे. पितरांचे कृपा आशीर्वाद जे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. पहा, पितरांचे आपल्यावरती खूप खूप उपकार असतात आणि ह्या उपकारातून, या ऋणातून आपल्याला जर स्वतःला सावरायचं असेल, स्वतःला जर मुक्तता हवी असेल तर आपल्याला ह्या सेवा करणं तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही सेवा जर केल्या तरच स्वामी म्हणते मेवा मिळेल. सहज असं कोणतीच गोष्ट मिळत नाही भावांनो बहिणींनो. पहा, जर तुम्ही या सेवा जरी केल्यात, जरी काही जरी केलं तरीही तुम्हाला कर्म हे तुमचे करावे लागतात. कामधंदा हा करावाच लागतो. पहा, आपल्या इथं जे आहे ते आपल्याला मिळणार आहे, पण इथलं जे मिळवण्यासाठी आपल्याला कामधंदा करणं हे गरजेचं आहे, हो की नाही. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कामधंदाही करायचा आहे, पण त्याबरोबर पितरांची शांती करायची आहे. पहा, ज्यांनी त्रिपिंडी शांती केली नाही, ज्यांनी उदक शांती केली नाही पितरांची, त्यांनी निश्चित करून घ्या. समजा करणं शक्य नाही तर हे छोटे मोठे उपाय करा. यातूनही तुमचे पितृ शांत होण्यास मदत होते आणि पितरांचे जर कृपाशीर्वाद जर लाभले तर तुमच्या जीवनामध्ये कोणतीही अडचण, कोणताही अडथळा राहत नाही. आणि तुळशी मातेची ही सेवा करणं खूप अतिशय गरजेचं आहे. तुळशी मातेला तुम्ही हात लावायचा आहे. हात लावून तुम्ही तुळशी मातेचं प्रार्थना जरी केली की माझे जे कोणते पितर आहेत ते पितर जर अतृप्त असतील तर त्यांना तृप्ती मिळू दे, त्यांना मोक्ष मिळू दे, त्यांना शांती मिळू दे, त्यांचा रस्ता रिकामा होऊ दे, त्यांची या सर्व जे काही दोष त्यांना लागलेले आहेत त्या दोषातून मुक्तता होऊ दे आणि मला त्यांची कृपा आशीर्वाद भरभरून लाभू दे, अशी जरी प्रार्थना केली आणि रोज जरी तुम्ही तुळशी मातेला सकाळ संध्याकाळ जरी यात मोहरीच्या तेलाचा दिवा लावला, त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकले तरीही तुमचा पितृदोष निश्चित कमी होण्यास, त्याचप्रमाणे शमण्यास मदत होते. त्याची प्रखरता कितीही प्रमाणामध्ये असू द्या तरीही पितृदोषाची प्रखरता कमी होण्यासाठी अतिशय महत्त्वाची ही तुळशी मातेची सेवा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला तुळशी माता अतिशय प्रिय आहे आणि तेथे ज्यांच्या घरामध्ये तुळशी मातेचा वास असतो, ज्यांच्या घरामध्ये तुळशी मातेचं पूजा किंवा सेवा केली जाते, त्यांच्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही. जरी कमी तरी पडली तरी पण आत्ता जरी गेलं तर दुसऱ्या क्षणाला त्यांच्या घरामध्ये भरभरून येतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही जर या पितृपक्षामध्ये जर तुळशी मातेची जर सेवा केली, तुळशी मातेला
दिवा लावला, रोज ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने एक वाटी घेतली, वाटीमध्ये पाणी टाकले, तीळ टाकले आणि तीळ पाणी वगैरे टाकून जर तुम्ही रोज अशा पद्धतीने हे तुळशी मातेला अर्पण जर केलं तर त्याचं फळ निश्चित भेटणार आहे. सकाळी सेवा केली, दिवसभर ते पाणी ती बाऊल तर तेथेच जिथे तुम्ही तुळशीच्या समोर ठेवलेलं तिथेच ठेवायची. संध्याकाळी झोपून जायचं, झोपल्याच्यानंतर सकाळी उठायचं, सकाळी उठल्याच्यानंतर स्वच्छ स्नान वगैरे करायचं. स्नान वगैरे झालं की पुन्हा काय करायचं, अगरबत्ती लावा, म्हणजे दिवा वगैरे तुळशी मातेला लावा, देवघराच्या समोर दिवा वगैरे लावा आणि दिवा वगैरे लावल्याच्या नंतर तुम्हाला हे जे काळे तीळ वगैरे आहेत, हे काळे तीळ आणि हे जे पाणी आहे हे उचलायचं आहे, हे निर्माल्यामध्ये टाकून द्या किंवा एखादी म्हणजे पार्किंगमध्ये म्हणा तुमच्या किंवा घराच्या समोर एखादं झाड वगैरे असेल, मोठं झाड वगैरे असेल तर त्या झाडाच्या बुडाशी जर टाकून दिलं तरी चालेल किंवा एखादा खड्डा घ्या, त्या खड्ड्यामध्ये जर तुम्ही पाणी टाकून दिलं तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व करायचं आहे. जर तुम्ही रोज जरी सेवा करत असाल तरी पण आज उपाय केला तर उद्या सकाळी उठायचं, स्नान वगैरे करायचं, स्नान वगैरे करून दिवा लावायचा, अगरबत्ती ओवाळायची आणि पुन्हा आपल्या पितरांना तुळशी मातेला प्रार्थना करायची मोक्ष वगैरे मिळण्यासाठी. आणि हे बोलून झाल्याच्या नंतर ती बाऊल उचलायची, ती निर्माल्यामध्ये टाकून द्यायची किंवा झाडाखाली जरी हे केली म्हणजे वाटीने टाकायच्या, वाटीतलं पाणी आणि काळे तीळ टाकायचे, हे टाकून द्यायचं. परत घरी यायचं, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, ती बाऊल पुन्हा घासायची, पुन्हा तीच बाऊल घेतली तरी चालेल किंवा नवीन बाऊल घ्या, नवीन पाणी घ्या, नवीन गंगाजल असेल तर नवीन गंगाजल घ्या आणि पुन्हा रोज हा जरी उपाय केला तरीही चालेल. यातूनही तुम्हाला खरंच खूप फरक पडतो मित्रांनो. आणि खरंच सांगते, अनुभवसिद्ध उपाय आहेत, तुमच्या माझ्या मनाचे उपाय नाहीत आणि अनुभवसिद्ध उपाय आहे. आणि तुमची ताई असंच भलेच बळच नाही का कुठून तरी उचलायची माहिती आणि तुमच्यापर्यंत अनुभव व्हायचे असं करत नाही मी. ज्यावेळेस मला महत्त्वपूर्ण माहिती भेटते, ज्यावेळेस ते अनुभवसिद्ध असते, केंद्रात वगैरे सांगितली जाते, तीच माहिती मी निश्चित उपाय करून पहा, तुम्हाला याची अनुभूती निश्चित येणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.